सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज नेटवर्क। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। काळज येथील नितीन मोहिते खुनातील आरोपींना लोणंद पोलिसांनी केली 24 तासात अटक। बातमी येत आहे खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यांच्याकडून। लोणंद पोलिसांनी काळज खुनामधील अनोळखी आरोपींची माहिती काढून 24 तासात केला गुन्हा उघड। दिनांक 14 ऑक्टोबर रोजी रात्री 7:40 यावेळी काळज तालुका फलटण गावी लक्ष्मी देवी मंदिरात मयत नामी नितीन तकदीर मोहिते वय वर्ष 40 राहणार काळज तालुका फलटण याचा अनोळखी इसमानी खून करून तो पसार झाला होता। त्याबाबत रितेश राजेश मोहिते वय वर्ष 21 राहणार काळज तालुका फलटण यांनी सदर गुन्ह्याची खबर लोणंद पोलीस स्टेशनला दिली होती। सदरचा खून करणारे अनोळखी इसम हे कोण होते आणि त्यांनी नक्की कोणत्या कारणासाठी सदरचा खून केला याची उकल करणे हे सातारा पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। यावेळी माननीय समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा तसेच माननीय डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग आणि बाळासाहेब बालचिम उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन तपासास एक महत्त्वाची दिशा देऊन आरोपी शोध घेण्याकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले लोणंद पोलीस स्टेशन यांना सूचना देऊन स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथील पथक, सायबर शाखेचे अंमलदार यांचे पथक, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक, फलटण शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक लोणंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्ह्याच्या अनुषंगाने शोध घेण्यास वेगवेगळी कामगिरी देऊन रवाना केले। सदर गुन्हा घडून 24 तास होण्यापूर्वी तांत्रिक माहितीच्या आधारे आणि वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे गुन्ह्याच्या तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार तसेच सायबर पोलीस अंमलदार यांनी बुद्धी कौशल्याचा योग्य वापर करून सदरचा खून हा कृष्णा दीपक मोहिते आणि त्याचे साथीदार यांनी फिर्यादी रितेश राजेश मोहिते आणि काळज येथील एक विधी संघर्षित बालक यांच्या मदतीने कट करून केला असल्याबाबत तपासामध्ये निष्पन्न झाले। याची थोडक्यात माहिती याप्रमाणे काळज तालुका फलटण येथे नितीन तकदीर मोहिते आणि विमल महादेव मोहिते हे दोन्ही कुटुंब शेजारी राहणारे असून दोघांच्या घरामधील जागेच्या कारणावरून फेब्रुवारी 2024 मध्ये मयत नितीन मोहिते आणि विमल मोहिते यांचा वाद झाला होता। त्यावेळी आरोपींच्या म्हणण्याप्रमाणे मयत नितीन मोहिते यांनी विमल मोहिते यांना धक्काबुक्की केल्यामुळे त्यांना दवाखान्यात 10,000 रुपये खर्च आला। त्यानंतर सदरची भांडणे त्यांनी आपसात मीटिंग घेऊन गाव पातळीवर मिटवली होती, परंतु विमल मोहिते यांचा मुलगा आरोपी दीपक महादेव मोहिते यांनी त्याचा राग मनामध्ये ठेवला। त्यातूनच दीपक महादेव मोहिते वय वर्ष 47, त्याची पत्नी ज्योती दीपक मोहिते वय वर्ष 44, मुलगा कृष्णा दीपक मोहिते वय वर्ष 22 तिघेही राहणार शिवाजी पार्क समर्थनगर नवी सांगवी पुणे, मूळ राहणार काळज तालुका फलटण जिल्हा सातारा यांनी नितीन तकदीर मोहिते याचा खून करण्याचा कट रचला। आरोपी कृष्णा दीपक मोहिते यांनी पुणे येथील त्याचे मित्र साथीदार आरोपी यश बबन सोनवणे वय वर्ष 18 राहणार मनपा शाळेच्या पाठीमागे सूर्यमंदिर हडपसर माळवाडी पुणे 28, विशाल अशोक फडतरे वय वर्ष 20 राहणार नवी सांगवी साई चौक पुणे, ओंकार किशोर खंडाळे वय वर्ष 19 वर्षे राहणार पिंपळे गुरव लक्ष्मणनगर पुणे, ऋषिकेश तीर्थराज सकट वय वर्ष 19 राहणार पिंपळे गुरव लक्ष्मणनगर पुणे येथील एक विधी संघर्षित बालक आणि इतर यांच्यासह काळज तालुका फलटण जिल्हा सातारा येथे दिनांक 13 ऑक्टोबर रोजी नितीन मोहिते याच्यावर पाळत ठेवली होती। आरोपी कृष्णा दीपक मोहिते आणि त्याचे साथीदार यांना नितीन मोहिते याची माहिती मिळत नसल्याने त्यांनी रितेश राजेश मोहिते आणि काळज येथील विधी संघर्षित बालकाची मदत घेऊन नितीन मोहिते याच्या हालचालीवर लक्ष ठेवले। दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून रितेश मोहिते आणि विधी संघर्षित बालक यांनी नितीन मोहितेच्या हालचाली कृष्णा मोहिते याला फोनवरून दिल्याने आणि नितीन मोहिते हा लक्ष्मीदेवी मंदिराच्या मंडपामध्ये बसला आहे असे सांगितले। रात्री 7:40 सुमारास कृष्णा मोहिते यांनी त्याचे साथीदार विशाल अशोक फडके वय वर्ष 20 राहणार नवी सांगवी, ओंकार किशोर खंडाळे वय वर्ष 19 राहणार पिंपळे गुरव लक्ष्मीनगर पुणे, ऋषिकेश तीर्थराज सकट राहणार पिंपळे गुरव लक्ष्मीनगर पुणे तसेच पुणे येथील एक विधी संघर्षित बालक आणि इतर यांच्यासह 4 मोटार सायकलींवरून पालघण, कोयता, चाकू अशी घातक हत्यारे घेऊन
नितीन तकदीर मोहिते याच्या डोक्यात, तोंडावर, दोन्ही हातावर, दोन्ही पायावर सपासप गंभीर वार करून, चाकू पोटात आणि छातीमध्ये भोगसून गंभीर जखमी करून खून केला आहे. यामध्ये नमूद आरोपींना अटक करून JMFC फलटण येथे हजर ठेवले असता श्री JN जाधव JMFC फलटण यांनी आरोपींची दिनांक 27 ऑक्टोबर रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. तसेच 2 विधी संघर्षित बालकांना सातारा येथील निरीक्षर गृहामध्ये जमा करण्यात आले आहे. आरोपींच्याकडे सखोल तपास सुरू आहे. सदरचा गुन्हा हा अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, डॉक्टर वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग, बाळासाहेब बालचे उपविभागीय पोलीस अधिकारी वाई, पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थागुशा सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सुशील भोसले, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी आर काटे, विशाल कदम, सहाय्यक पोलीस फौजदार दिलीप येळे, विष्णू धुमाळ, देवेंद्र पाडवी, पोहवा विजय पिसाळ, नितीन भोसले, पोहवा संजय बनकर, सर्जेराव सूळ, संतोष नाळे, रत्नसिंह सोनवलकर, महेश टेकवडे, प्रवीण मोरे, राहुल मोरे, शुभांगी धायगुडे, पोलीस नाईक सिद्धेश्वर वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे, केतन लागे, सुनील नामदास, अंकुश कोळेकर, गोविंद आंधळे, अभिजित घनवट, अमोल जाधव, संजय चव्हाण, जयवंत यादव, पोलीस कॉन्स्टेबल स्नेहल कापसे, ऋतुजा शिंदे, भारती मदने, अक्षदा अहिवळे, प्रियंका नरुटे, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फरणे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दतीर, पोहवा संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे, अविनाश चव्हाण, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, अमित झेंडे, स्वप्नील कुंभार, लक्ष्मण जगधाणे, अरुण पाटील, अजित करणे, राकेश खांडके, ओंकार यादव, रोहित निकम, शिवाजी गुरव, रवी वर्णेकर, सायबर शाखेतील महायक पोलीस हवालदार श्रद्धा माने, प्रशांत मोरे, ओंकार डोबल, जय गायकवाड, फलटण शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, पोहवा दाप्ते सचिन जगताप, अमोल करणे, टिके, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक बदने, पोहवा नितीन चतुरे, श्रीनाथ कदम, हनुमंत दडस यांनी महत्वाची कामगिरी केली. वरील प्रमाणे झालेल्या चांगल्या कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.